नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या द मेमर प्रोग्रामर चॅनलमध्ये. नमस्कार. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की वाईल लूप कसा एक्झॅक्टली काम करतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डू वाईल लूप कसा एक्झॅक्टली एक्झिक्यूट केला जातो, कसा एक्झॅक्टली वर्क करतो. तर मला माहिती आहे की आपली ही सिरीज होऊन बराच टाईम चालू होऊन गेला आहे आत्तापर्यंत, आणि आपली ही जी व्हिडिओ ही खूप लेट आली आहे. तर यानंतर आपली व्हिडिओ सिरीज म्हणजे कंटिन्युएशनमध्ये येईल. तर चला सुरू करूया आजच्या या टॉपिकला. अच्छा, ठीक आहे. तर मित्रांनो, डू वाईल लूप एक्झॅक्टली काय आहे? तर जसं आपण आत्तापर्यंत बघत आलो की लूप म्हणजे काय, एकच काम सतत कन्सिस्टंटली करत राहणं, रिपिटेटिव्हली करत राहणं एकच काम, तर त्याला आपण लूप म्हणतो. पण डू वाईल लूप जरा वेगळा फंक्शन परफॉर्म करतो. डू वाईल लूप म्हणजे काय, तर पहिलं जे पण काय फंक्शन दिलेलं असणार ते एक्झिक्यूट करणार, हा त्याचा मेन एम असणार. म्हणजे तो पहिली कंडिशन व्हेरीफाय नाही करणार. जसं इतर लूपमध्ये आपण बघत होतो की पहिली आपल्याला कंडिशन द्यावी लागत होती, ती कंडिशन मेट झाली कीच मग तो फंक्शन परफॉर्म करायचा. पण यावेळी असं नाही होत, डू वाईल लूपमध्ये असं नाही होत. कारण डू वाईल लूप पहिला फंक्शन परफॉर्म करतो, मग त्याची कंडिशन बरोबर आहे की नाही हे चेकआउट करतो. तर बेसिकली डू वाईल लूपचा हा एक ॲडव्हान्टेज आपण म्हणू शकतो की इवन दो जरी कंडिशन जरी चुकीची असली तरी तो एक्झिक्यूट करणार फंक्शनला. सो एकदा आपण बघूया इथे काय मेन्शन केलं आहे. The do while loop bears resemblance to the while loop with a key distinction lying in the placement of the test condition. In the do while loop, the test condition is evaluated at the end of the loop body. Consequently, the loop body is guaranteed to execute at least once, regardless of the initial condition. So हा त्याचा सिंटॅक्स आहे डू वाईल लूपचा. त्याच्यामध्ये डूमध्ये आपण एक्झॅक्टली काय फंक्शन एक्झिक्यूट करायचं आहे हे आपण डूच्या बॉडीमध्ये लिहितो, म्हणजेच त्या फंक्शनमध्ये, आणि वाईलमध्ये आपण कंडिशन मेन्शन करतो. सो अशा प्रकारे हा डू वाईल लूप एक्झिक्यूट केला जातो. सो आता आपण बघणार आहोत डू वाईल लूपला एकदा प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून की कसा एक्झिक्यूट करू शकतो आपण डू वाईल लूपला. तर मित्रांनो, आता आपण इथे इंटिजर आय व्हॅल्यू घेतो आहे, ज्याच्यामध्ये 1 आपण स्टोअर करतो आहे. सो इथे बेसिकली मला 1 to 10 व्हॅल्यूज प्रिंट करायचं आहे. सो त्यासाठी मी पहिला फंक्शन इथे टाईप करणार. कंडिशन द्यायच्या ऐवजी आपण इथे काय करतो, पहिला फंक्शन काय एक्झॅक्टली झालं पाहिजे हे आपण पहिले इथे मेन्शन करतो. सो इथे प्रिंट एफ स्टेटमेंट देऊन मी इथे इंटिजर घेतो आहे आणि इंटिजरमध्ये स्लॅश एन म्हणजे %d घेऊन त्याच्या बाजूला स्लॅश एन टाकतो आहे. त्यानंतर आय इन्क्रीमेंट. सो इथे वाईलच्या ऐवजी आपण इथे डू लिहिणार. सो डू म्हणजे काय, आपण त्याला सांगतो आहे की हे फंक्शन परफॉर्म कर, आणि त्यानंतर कंडिशन व्हेरीफाय करायला आपण त्याला सांगतो आहे इथे बेसिकली. सो इथे आय लेस दॅन इक्वल टू 10 सेमिकोलन. सो इथे आपण रन करून बघूया एकदा. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात 1 to 10 नंबर्स प्रिंट झालेले आहेत. आता समजा जर तुम्ही कंडिशन ही चुकीची जरी राहिली, म्हणजे लेस दॅनच्या ऐवजी तुम्ही ग्रेटर दॅन जरी टाकलं तरी काही इश्यू नाही होणार, एक्झिक्यूट होणार. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.